आपल्या आयुष्यातला असा कोणता प्रसंग आहे ज्याच्याबद्दल आज देखील आपल्याला अभिमान वाटतो आणि आज देखील ती आठवण आपल्या मनात घर करून आहे, ती आम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना ऐकायला आवडेल? माझ्या आयुष्यातील 2 प्रसंग आहेत जे मला आयुष्यभर आठवणीत आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आठवणीत राहते. एक म्हणजे 1998 साली जेव्हा एक भांडण झालं असल्यामुळे मी लॉकअपला होतो कापूरवाडीला. अरे आणि त्यावेळेस लॉकअपला असताना स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हे लॉकअपला बघायला आले होते, अरे भेटायला. म्हणजे हा एक छोट्याशा कार्यकर्त्याचा जो सन्मान बोलला जातो ना, हा तो सन्मान होता आणि ती माझ्यासाठी खूप एक अभिमानाची गोष्ट होती. एक तो प्रसंग आणि एक दुसरा प्रसंग जेव्हा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे ठाण्यात आले होते जितेंद्र आव्हाड साहेबांचे, तेव्हा गाडीत बसता बसता त्यांनी जो आवाज दिला, बाळ्या मामा कुठे, हे 2 प्रसंग माझ्या आयुष्यात. तुम्ही बोलताय माझ्या अंगावरती गाठी येत आहेत. निश्चित हे 2 प्रसंग असे आहेत की ज्यांनी मला खासदारपर्यंत नेऊन ठेवलं. हे 2 प्रसंग आणि म्हणून ते मी आयुष्यभर आठवणीत राहील आणि मी विसरणार आहे.